नमस्कार मित्रांनो. तर चला आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. कालचा आपण माझा व्हिडिओ पाहिला असेल तर आदिवासी रानभाजी तेराची भाजी तुम्हाला दाखवली. आज कंदमुळाची तुम्हाला म्हणजे रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण बटाटे वगैरे शिजवून खातो त्याप्रमाणे हे कंद खायचं असतं. तर त्याला आमच्या आदिवासी बोलीभाषेमध्ये कांद असं बोललं जातं. ते कांदाचे असे म्हणजे चपट्या अशा पातळ अशा स्लाईस पाडायचे. म्हणजे ज्याला आपण आम्ही बोलीभाषेमध्ये त्याला कांदाच्या वली म्हणून बोलतो. तर ते तुम्हाला दाखवतो. हे कडू कांद असतात. हे कांद पाहू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे असतात. ह्याला वरती वेल येते. ती वेल बाहेर असते आणि हे जमिनीमध्ये खाली असतो. हा कांद हा खूप कडू असतो. तर ह्याचा कडवटपणा घालवण्याची काही प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. कांद्याचा कडवटपणा कसा जायला पाहिजे आणि हे खाण्यासाठी कसे हे तयार करायचे तर त्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हे कसे सोलले जातात, कसे बनवले जातात, तर त्याचा मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि हे कडवट कांदा आपण खाण्यासाठी कसे आपण तयार करू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो. हा कांद जमिनीमध्ये असतो तेव्हा याला खूप म्हणजे बाहेर काढल्यानंतर खूप माती असते. तर ती माती सर्वात प्रथम या कांद्याला चांगला धुवून घ्यायचा 3-4 पाण्यामध्ये, जेणेकरून याची माती पूर्ण निघून जाईल. आणि मग माती काढून झाल्यानंतर हे पूर्ण वरून सोलून घ्यायचं. सोलून मग त्याच्या वड्या कशा पाडायच्या, कसे पातळ स्लाईस ते पाडायचे हे तुम्हाला दाखवतो. तर चला आपण पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे हे कंदमूळ सोलले जाते. हे वरचं साल त्याचं सर्व काढून टाकायचं. आणि हे पूर्णतः त्याला आपण जसं नॉर्मली बटाटा जसा सोलतो आपण, हे कंद म्हटलं तर एक बटाट्याचाच प्रकार आहे. फक्त ह्याला म्हणजे कडवटपणा असतो. बटाटा आपण डायरेक्ट खाऊ शकतो, पण हा डायरेक्ट खाऊ नाही शकत आपण. ह्याला कडूपणा भरपूर असतो. परंतु हे आदिवासी ह्याच्यातील आमचं म्हणजे जमातीचे कंदमूळ आहे, तर ते वर्षभरातून एकदाच येतं. हे कंदमूळ मोठ्या आवडीने आम्ही आदिवासी जमातीमध्ये खाल्ले जाते. तर ते आम्ही काढून आणलेले आहेत कंद. तर ते कशा प्रकारे बनवले जातात ह्याचा हा व्हिडिओ आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे ते सोलायचे. पूर्ण वरचं साल काढून टाकायचे त्याचं. हे विंत आता सोलते. तर जसा बटाटा सोलला जातो त्याच प्रकारे सोलायचे त्याला. पूर्णपणे वरचं साल काढून टाकायचे त्याचं. तीन कांद आहेत तर त्याचे प्रोसेस आता असे. एक कांद सोलून झालं आहे, दुसरा कांद सोलते आता विनीता. तर खाण्यासाठी म्हणजे खूपच म्हणजे याची चव चांगली असते. म्हणजे एकदम म्हणजे असं गोड नाही काही. असं तुम्हाला असं वाटत आहे की काही गोड असेल कंद. हा कंद गोड नसतो. याची चव थोडी वेगळीच असते. पण कंद खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर आम्ही मोठ्या आवडीने कंद खात असतो. आमच्या आदिवासी भाषेमध्ये याला कान बोलले जाते. आणि ह्याच्यापासून ज्या वड्या पाडतात त्याला वली बोलतात. आमच्या भाषेमध्ये ह्याला वली बोलले जातात. मित्रांनो, तुमच्याकडे पण तुमच्या डोंगरामध्ये हे कंद असे भेटत असतील तर त्यांच्या इथे तुम्ही याला काय नावाने हे करता, म्हणजे काय नाव देता त्याला, तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आम्हाला. या कांदाचे ज्या म्हणजे वड्या पाडतात त्याला आम्ही जसे वली बोलतो तसे तुम्ही काय बोलता हे व्हिडिओमध्ये खाली आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून पाठवा. आणि आम्हाला कळवा की ज्या भागात असा कंद भेटत असेल आणि बनवण्याची पद्धती तुमची काय असेल ती पण कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आणि आमची पद्धती थोडी वेगळी असेल ती तुम्हाला दाखवतो. तर पूर्ण कंद सोलून झालेले आहेत. हे पहा इथे या प्रकारे त्याच्या वड्या आता करायच्या.
जास्ती पातळ पण करायचे नाही का, जेणेकरून ते शिजवल्यानंतर एकदम ते पाण्यामध्ये हे होऊन जातील. थोड्या जाडसरच ठेवायच्या त्याच्या वड्या. ह्या प्रकारे त्याचे वड्या करून घ्यायचे, म्हणजे एकदम पातळ असे कापून घ्यायचे कंद. हे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे याचे वड्या करून घ्यायचे पातळ, म्हणजे एकदम बारीक पण नाही, एकदम म्हणजे पातळ केल्यावर तर त्या मग पाण्यामध्ये शिजल्यानंतर पूर्ण हे होऊन जातील, तुटून जातील त्या. तर थोड्या म्हणजे एकदम असे जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, थोडं मिडियम अशा त्याच्या वड्या करून घ्यायच्या. तर ह्या प्रकारे एक कान पूर्ण कापून झालेलं आहे, कंद पूर्ण कापून झालेलं आहे. त्याच प्रकारे बाकीचे उरलेले कंद आहेत ते पण तसेच कापून घ्यायचे त्याच याच्यामध्ये. तेवढेच जे जसे पातळ आपण जे कापले तेवढेच ते पण कापून घ्यायचे. मित्रांनो, आदिवासी रानभाज्यामध्ये कंदमुळं, रानभाज्या अशा भरपूर प्रकारच्या खाल्ल्या जातात. प्रामुख्याने पालघर जिल्ह्यामध्ये, नंतर मग बाकी ठिकाणी, म्हणजे जेवढे ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बंधू आहेत आमचे, ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या त्या ठिकाणी असे त्यांना भरपूर प्रमाणाची माहिती असते. आमच्या आदिवासी लोकांना कोणती कंदमुळं खाल्ली जातात, कोणत्या रानभाज्या खाल्ल्या जातात. आणि त्या रानभाज्यांचे म्हणजे रानभाज्याचे हे पण भरत असतात, मोठे मोठे प्रदर्शन पण भरलेले असतात. तर तुम्ही कुठे प्रदर्शन असेल त्या प्रदर्शनामध्ये गेले तर तुम्हाला ही कंदमुळं आणि रानभाज्या असे पाहायला मिळतील. प्रामुख्याने रानभाज्यांमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या म्हणजे सर्वच खाण्यासारख्या असतात आणि खूप चविष्ट असतात. आणि कंदमुळ्यामध्ये हे कंद आहे, हे कडवट आहे परंतु खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट लागतं एकदम. म्हणजे याला तुम्ही म्हणजे कुठल्या भाजीसारखं तर नाही बनवू शकत, पण शिजवून वाफवून खायचे असतं ते. तुम्ही नाश्त्यामध्ये ह्याला खाऊ शकता. तुम्ही सकाळच्या न्याहारीमध्ये याला तुम्ही याचा उपयोग करू शकता खाण्याकरता. या प्रकारे सर्व कंद आहेत ते कापून घ्यायचे आपण. बाकी कापलेले दादा एक हा उरलेला आहे तो पण कापून घेतला की मग ह्याच्या पुढची पद्धती काय आहे त्याची ते तुम्हाला दाखवतो. हे कंद तिन्ही कापून. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे आपले कंद पूर्ण सोलवून आणि पूर्णपणे त्याच्या वड्या पाडून झालेल्या आहेत, पातळ असे कापून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. ते पाहू शकता या प्रकारे कापून घेतलेले आहेत सर्व. ह्याच्या पुढची पद्धती आता ह्याचा कडवटपणा घालवण्यासाठी मित्रांनो, ही राखाडी आहे. राखाडी म्हणजे आपली जी लाकडं पेटवल्यानंतर कोळशाची राख होते ही राखाडी आहे. ती राखाडी याच्यामध्ये मिक्स करायची. मित्रांनो, तुम्हाला वाटत जाईल की काय ही राखाडी याच्यामध्ये टाकून आणि हे करतात, कसं खाणार याला, पण खरी मजा तर तीच आहे मित्रांनो. ह्याचा कडवटपणा घालवण्यासाठी या राखाडीचा भरपूर उपयोग होतो. ही राखाडी पूर्णपणे त्याला लागली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ही राखाडी टाकल्यानंतर प्रत्येक वडीला एक एक वडीला ती लागली पाहिजे पूर्णपणे. तिकडे गॅसवरती एका बाजूला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तर ह्याला राखाडी पूर्ण लागून झाल्यानंतर आपल्याला शिजवण्यासाठी टाकायचे. या प्रकारे पूर्ण कालवून घ्यायचे, ते मिक्स करून घ्यायचे. राखाडी कमी पडत असेल तर तुम्ही पुन्हा टाका त्यामध्ये. म्हणजे एक पण वडी अशी म्हणजे सुट्टी दिसली नाही पाहिजे, नाहीतर त्याचा कडवटपणा जाणार नाही. या प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. ते राखाडी पूर्णपणे लागली पाहिजे त्याला, प्रत्येक वडीला. तर आपल्याला ह्याच्या पुढे नंतर अजून दोन ह्याचे हे आहेत, अजून दोन पद्धती अजून आहेत पुढे त्याच्या. म्हणजे डायरेक्ट हे शिजवल्यानंतर हे आपण असेच खाऊ नाही शकत. त्याच्या पुढची पद्धती काय ते तुम्हाला नंतर दाखवतो.
तर आता तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये हे वड्या नेऊन सोडायचे, त्यात शिजायला टाकायचे. पूर्ण राखाडी मिक्स करून झाली शहराकडची मंडळी जर पाहत असेल, माझे मित्रमंडळी पाहत असतील, आमचे सबस्क्रायबर शहराकडचे पाहत असतील, तर त्यांना थोडं विचित्रच वाटत असेल की खाण्याच्या या कंदामध्ये हे राखाडी टाकून कसं काय खाता येणार. पण मित्रांनो, हे राखाडी पण म्हणजे आपल्या पोटासाठी खूप उपयुक्त असते. थोडीफार पोटात गेली तरी काही होत नाही. तर आता ह्याच्या पुढची पद्धती तुम्हाला दाखवतो. हे आता पाणी ठेवलेलं गरम करायला त्यात नेऊन टाकायचे. तर मित्रांनो पाहू शकता, ते आपण गॅसवरती जे पाणी ठेवलं होतं ते पाणी आता गरम झालेलं आहे. तर त्या गरम पाण्यामध्ये आता ह्या कांद्याच्या ज्या वड्या केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आपल्याला. कांद्याच्या ज्या वड्या आहेत ते व्यवस्थित हळूहळू पाण्यात सोडायचे. ही उरलेली जे त्याची राखाडी आहे ती पण वरून टाकायची त्याच्यावरती. टाकली तर म्हणजे जेवढी जास्ती राखाडी पडेल तेवढं त्याचा कडवटपणा निघून जाईल. तर आता आपण ह्याला शिजण्यासाठी सोडून देऊया. पाहू शकता 10-15 मिनटं शिजवल्यानंतर आपण आता पाहूया वड्या शिजल्यात का ते. 10-15 मिनटं शिजवल्यानंतर बघू शकता तुम्ही वड्या आता शिजलेल्या आहेत. वड्या आता व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर या प्रकारे तुम्ही दाबून पाहू शकता आता वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत. तर ह्याच्या पुढची पद्धती असं आहे की आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे लगेच आता काढायचे नाही. ते आपल्याला रात्रभर आता ह्या पाण्यामध्ये असेच सोडायचे आहेत. आपल्याला हे रात्रभर असेच ठेवल्यानंतर त्याचा पूर्ण कडवटपणा निघून जाईल आणि मग सकाळी पुन्हा हे दुसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला धुवून घेऊन मग पुढचे बाकीचे जे त्याची पद्धती आहे ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवतो. तर आपण आता रात्रभर आता असंच सोडून देऊया. मित्रांनो पाहू शकता, आपण रात्रभर ज्या कांद्याच्या वली पाण्यामध्ये सोडल्या होत्या तसंच ठेवल्या होत्या. तर त्याला आता काढण्याची वेळ आलेली आहे. ते आता पुढची प्रक्रिया ते आता त्याच्यातून काढून घ्यायचे. आपल्याला त्याचं पाणी फेकून द्यायचे काढून. त्याचं पाणी पूर्ण आता काढून टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आता या वली आहेत त्या या प्रकारे आता दिसत आहेत. त्याला आपल्याला पुन्हा एक पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची आहे त्याची आपल्याला. हे असंच अजून म्हणजे खाण्यायोग्य अजून झालेलं नाही. ते धुवून घ्यायचं अगोदर त्याला. पाणी स्वच्छ टाकून स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे त्याला वड्या त्याच्या. आपण पाण्यामध्ये धुवून काढूया त्याला. आता हे धुवून घेऊन मग पुन्हा त्याला एक उकळी द्यायची आपल्याला. आणि या धुताना जरा काळजी घ्यावी लागते आपल्याला. थोड्या हलक्या हाताने थोडे त्याला धुवून काढले, कारण की ते आता व्यवस्थित शिजले असल्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते. ते तुटू नये म्हणून त्याला एकदम नाजूक हाताने व्यवस्थित 1-2 वड्या अशा व्यवस्थित नाजूक हाताने धुवून घ्याव्यात, जेणेकरून त्याचा चुरा होणार नाही, तुटणार नाही. तर या प्रकारे आपल्याला सगळ्या वड्या धुवून घ्यायच्या व्यवस्थित. स्वच्छ पाण्यामध्ये. प्रक्रिया अशी की 2 पाण्यातून धुवून घेईपर्यंत आपण इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा आपल्याला एकदा उकळी काढून घ्यायची. तर त्या पाण्यामध्ये आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे. जेवढ्या त्याच्या वड्या असतील, जेवढ्या ते हे असतील त्याप्रमाणे तुम्ही चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचे.
कारण की जास्त मीठ झालं तर मग ते खारट झालं तर खाता येणार नाही. त्यामुळे आपल्या अंदाजानुसार जेवढं वड्यांचं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये मीठ टाकायचे आणि मग पुन्हा ह्या वड्या त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचे. तर तुम्ही पाहू शकता 2 पाण्यामध्ये व्यवस्थित आता धुवून झालेल्या आहेत त्या वड्या. आता तर या वड्या आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडायचे तर त्याची एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. ही एक उकळी काढून घेतल्यानंतरच मग आपल्याला ते खाणे योग्य होतील तेव्हा मग आपण ते खाऊ शकतो. ह्या प्रकारे त्या वल्या किंवा ते वड्या म्हणजे वड्या पाडलेल्या आहेत ते दिसतात. आम्ही त्याला वल्या बोलतो. ते वल्या ह्या प्रकारे दिसतात. त्याचा कलर बघा, ह्या प्रकारे कलर येतो त्याला. आता त्याची राखाडी जी धुवून 2 पाण्यामध्ये पूर्ण निघून गेलेले आहेत. त्याचा आता कडवटपणा पण निघून गेला असेल. तर आपल्याला ह्या वड्या आता या गरम पाण्यामध्ये या पाण्यामध्ये ठेवायच्या. एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतरच मग आपल्याला ते खाण्यायोग्य होतील. आता पाणी पण गरम होत आलेलं आहे. तर या वड्या आपण त्याच्यामध्ये सोडूया. आता मित्रांनो, आता ही प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. वड्या बनवून झालेल्या आहेत आपल्या वड्या कांद्याच्या. तर ह्या प्रकारे आता ते म्हणजे शेवटी पूर्ण झाल्यानंतर हे अशा दिसतात. आता हे खाण्यायोग्य झालेले आहेत. आपण ते आता खाऊ शकतो. तर आम्ही तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला की आदिवासी पारंपरिक जे काही रानभाज्या किंवा कंदमुळे ती कशा प्रकारे बनवून जातात, खाल्ली जातात. तर आता हे आपल्या कांद्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि हे शेवटी आता खाण्यायोग्य झालेले आहे. तर आम्ही आता त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या या कांद्याच्या ज्या वली आहेत, या वड्या आहेत, त्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. तर खाऊन तुम्हाला सांगतो आता कशा झालेल्या आहेत त्या. चव एकदम चांगली आहे. खाण्यासाठी खाण्यायोग्य झालेले आहे आता व्यवस्थित. तर या पावसाळ्यामध्ये निघणारे हे कंद वर्षातून एकदा आम्हाला भेटतात. म्हणजे आदिवासी भागाकडे डोंगरामध्ये कंद किंवा रानभाज्या हे वर्षातून एकदा असे निघतच असतात. तर ते अशा निघाल्या वर्षातून एकदा की त्याची ओढ आम्हाला आपोआप जंगलाकडे खेचून नेते आणि ह्या रानभाज्यांचं म्हणा किंवा कंदमुळांचं म्हणा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला भाग पाडते. तर असाच आम्ही एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कंदापासून वल्या कशा बनवल्या जातात. तर आता हे तयार झाले तर आम्ही खातो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये या व्हिडिओला शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओवरती जर आमचे नवीन कोणी सबस्क्रायबर असतील तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आमच्याबरोबर बनवून राहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तोपर्यंत चला भेटूया पुन्हा.